राहुल गांधींची जीभ छाटू नये तर जिभेला चटके द्यायला हवेत. भाजपा खासदार अनिल बोंडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. संजय गायकवाड यांच्यानंतर अनिल बोंडे यांची देखील जीभ घसरली आहे. तर महाराष्ट्रामध्ये दंगली घडवण्यासाठी बोंडेंनी हे वक्तव्य केल्याचं काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी म्हटलंय. बोंडेंना फडणवीस प्रवृत्त करत आहेत असा आरोप देखील यशोमती ठाकूर यांनी केला आहे. छाटण्याची भाषा तर योग्य नाहीच आहे, परंतु राहुल गांधी जे आरक्षणाच्या संदर्भात बोलले ते भयानक आहे. आणि त्याच्यामुळं असं जर विपरीत कोणी बोलत असेल, परदेशात जाऊन वात्रटासारखं बोलत असेल तर जीभ छाटू नये, पण जिभेला चटके मात्र दिले पाहिजे. कारण काय, हे जिभेला चटके अशा लोकांना देणं आवश्यक आहे. एक वायफळ माणूस भाजपने त्याला खासदार केलेला आहे. त्याच्यामध्ये त्याचं म्हणणं असं असतं नेहमी की माझ्या अंगात काही बळ नाही, दुसऱ्याला चिमटा काढतो आणि पळतो. मागच्या 4 वर्षापासून ते डॉक्टर बोंडेच्या डोक्यामध्ये फरक पडल्यामुळे तो एवढंच करत असतो की इथं जातीय दंगल घडवण्याचं काम मागच्या 4 वर्षापासून त्यांचं. मला असं वाटतं आणि दुसरा मला डाऊट असा येतो की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे त्यांना असं करायला लावतात. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे.